अकलूज जवळील कोंडबावी गावात काही गावगुंडांनी दहशत माजवल्याची घटना घडली आहे। किराणा दुकानातील उधारीच्या वादातून गावगुंडांनी दुकान मालकाला बेदम मारहाण करत दुकानाची तोडफोड केली आहे। या टोळक्याने हवेमध्ये गोळीबार करून दुकानासह घरासमोरील काही मोटारसायकलींचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय। कोंडबावी गावात हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सुमारे 30 ते 40 गावगुंडांच्या जमावाने बापू घाडगे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली। त्यांच्या किराणा दुकानाची तोडफोड देखील करण्यात आली आहे। तसेच काही मोटारसायकलींचं देखील नुकसान केलंय। बापू घाडगे यांचे गावामध्ये किराणा दुकान आहे। अनिल खरात यांनी दुकानातून उधारीवर काही वस्तू घेतलेल्या होत्या। या उधारीबाबत विचारणा केल्याने अनिल खरात यांनी बापू घाडगे यांना शिवीगाळ केली आणि या दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर काही गावगुंडांनी एकत्र येऊन बापू घाडगे यांच्या दुकानावर हल्ला केला आणि हवेमध्ये गोळीबार केला। या घटनेमध्ये सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं बापू घाडगे यांनी सांगितलंय। या 30 ते 40 जणांच्या टोळक्याने गावामध्ये गुंडगिरी करत दहशत निर्माण केली आहे। गोळीबारामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं असून सध्या गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत।